स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जुई. जुई, सगळ्यांबरोबर ब्रेकफास्ट करणार आहेस ना? तोंड धुवून झालंय ना तुझं? अगं, लक्ष कुठे आहे तुझं जुई? माई, मी एक प्रश्न विचारू? काय? माझी मम्मा आणि डॅडी एकत्र का नाही राहत? म्हणजे माझ्या मम्माने तिची सगळी चूक कबूल केली आहे आणि तिने डॅडीला सॉरी पण म्हटलंय, तरी ती या घरात नाही का राहू शकणार? मला माझी मम्मा पण हवी आणि डॅडी पण हवे आहेत. आय वॉन्ट बोथ ऑफ देम. माझी मम्मा इथे राहायला आली तर चालेल ना तुला माई? माई, मी निघतो. हॅलो. हा मम्मा, पोचलात? हो हो, अगदी सुखरूप पोचलो. अभि कनूला घेऊन आले होते एअरपोर्टवर. अश्विनी नव्हती आली. त्यांचं अल्ट्रासाऊंड केले. डॉक्टर म्हणतात 1-2 दिवसातच डिलिव्हरी होईल. वाव, दॅट्स गुड. कनू कशी आहे? कनू छान आहे. ती मोठी दिसते आता, अगदी तुमच्यासारखी दिसतीये. फोटो घेऊन येऊच आम्ही. तुम्ही आता कुठून बोलताय? कुठे आहात तुम्ही? कोल्हापुरात का पुण्याला? मी पुण्यातच आहे मम्मा. मी इनफॅक्ट आता शशांकला भेटायला चाललोय ऑफिसमध्ये त्याच्या. बाकी अमोल पूर्वा बरे आहेत ना? दोघेही मजेत आहेत, परफेक्टली फाईन. तुम्ही काळजी घ्या स्वतःची सौरभ. आशूचा रिझल्ट लागला की फोन करू 1-2 दिवसात. ओके मम्मा. अभि आणि आशूला माझे ऑल द बेस्ट सांगा आणि तुम्ही काळजी घ्या. हा, मी फोन करतो परत. ओके, सी यू मम्मा. जुई, काय करतेस? रागावलीस? मला माहिती आहे तू का रागावली असते.
तुझ्या मम्माला इथे कोणी राहायला येऊ देत नाही म्हणून रागावलीस ना तू? म्हणजे सकाळी तू आजीला आणि आत्याला सांगितलंस की मम्माला इथे राहायला येऊ देत, पण याच्यावर कोणीच काहीच बोललं नाही म्हणून रागावलीस ना जुई तू? अगं काकू, मी रागावले असं नाहीये ग, पण मला वाईट नक्कीच वाटले. मम्मा एवढी सॉरी म्हणाली तरी डॅडी तिच्या बरोबर राहायला तयार नाहीये. जुई, तुझा डॅडी ना तसाच आहे. तुला माहितीये, त्याला ना मम्मा आवडतच नाही. त्याला दुसरंच कोणीतरी आवडतं. कोण? म्हणजे ऑफिस मधलं कोणीतरी. अवंतिका आंटी. काय? म्हणजे अवंतिका आंटी जर तुझी मम्मा झाली तर चालेल तुला? अवंतिका आंटी? पूनम, काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? या असल्या कसल्या गोष्टी तिच्या डोक्यात भरवतेस? हा जुई, तू हिचं काहीही ऐकू नकोस. चल आज चल, चल म्हटलं ना. दी, अशी का बसलीस? काय झालं? काही नाही प्राजू. तुझं नक्कीच काहीतरी बिनसलंय. तू सांगत नसलीस ना तरी तुझ्या चेहऱ्यावरून कळतंय मला. प्राजू, लीव मी अलोन प्लीज. घरी काही झालंय का? काही प्रॉब्लेम आहे? अनिश काही बोललाय का? वाय आर यू सो लो? प्राजू, खरंच काही झालं नाही. आय एम फाईन. दी, आजपर्यंत तू माझ्याकडे फक्त लहान बहीण म्हणूनच बघत आलीस. मी तुझी मैत्रीण कधीच होऊ शकणार नाही का? नाही, तसं नाही प्राजू. अगं घडलं काहीच नाहीये, खरंच काही नाही. पण गेले काही दिवस सतत माझ्या मनात एक विचार येतोय. मला माहित नाही तुला जाणवलं की नाही, पण अनिश माझ्याशी असा अंतर राखून वागतो. म्हणजे जवळ असतो माझ्या, सतत अवतीभोवती असतो, पण डोळ्यात एक प्रोटेक्शनची भावना असते त्याच्या. नजरेत असते एक विचित्र सहानुभूती. दी, ही रिअली केअर्स फॉर यू. हो अगं, पण मी बायको आहे त्याची, त्याच्या सुखदुःखात सहभागी होणारी. त्याच्या आयुष्याच्या कणाकणात मला रसरसून भिनायचंय, पण तो कोरडा असतो प्राजू. थोडासाच पण अलिप्त राहतो. सतत मला जपत असतो तो प्राजू, फक्त जपत. मी एखादी अमूल्य वस्तू असल्यासारखी. आणि सगळ्यात वाईट म्हणजे नंतर हे सगळं लपवायची धडपड करत राहत होतो. ही ट्राईज टू बी एक्स्ट्रा नाईस, एक्स्ट्रा. मला काहीच कळत नाहीये प्राजू. हे असं सगळं खरंच घडतंय की माझ्या मनाचे खेळ आहेत की मला सुख खुपतंय का ग? मला खरंच काही कळत नाही. मला खरंच काही कळत नाहीये प्राजू. या हॅलो रिचा, कशी आहेस? आय एम फाईन. काळजी घेतेस ना ग स्वतःची?
हो घेते काळजी. घरी कोण कोण आहे? कोण असणार, एकटीच बसली आहे. अगं एकटीच घरात बसून काय करतेयस? काही करत नाहीये, बसली आहे, विचार करते, रादर विचार करण्याचा प्रयत्न करते. मला वाटलं होतं की तू हॉस्पिटलमधून इकडे येऊन राहशील, म्हणजे निदान तुला बरं वाटेपर्यंत 4-8 दिवस तरी. तुला वाटून किंवा मला वाटून काय होणार आहे? शशांकने तसं सजेस्ट सुद्धा केलं नाही. ते कसे म्हणतील? तू इकडे येऊन राहणं त्यांच्या दृष्टीनं अडचणीचं नाहीये का? त्यांची लाईफस्टाईल कर्व होईल ना. म्हणजे त्यांच्या लेट नाईट पार्टीज, मीटिंग्स आणि साईट व्हिजिटच्या नावाखाली चाललेल्या पिकनिक्स, त्याचं काय? पूनम, हे अवंतिका प्रकरण कुठपर्यंत आलंय? सध्या तरी उंबरठ्याच्या बाहेर आहे, पण रिचा, इफ यू डोंट पुट युअर फूट डाऊन, उंबरठ्याच्या आत यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळीच विचार कर आणि शक्य तितक्या लवकर तू इकडे निघून ये. या. एनिथिंग एल्स? नाही, पण लवकर काय तो डिसिजन घे. ओके, बाय. बाय. हाय, माझ्यासाठी काही निरोप आहे? नाही, फाईल्स दिल्या त्या. ओके. अनिशला फोन करायचा राहिला. थँक्यू. हॅलो अनिश. हाय अवी. अरे तू फोन केलास मगाशी, मी रिक्षामध्ये होते. घेईपर्यंत कट झाला फोन. कसा आहेस? आणि आसावरी कशी आहे? तब्येत कशी आहे तिची? गुड. शी इज व्हेरी हॅपी. हॅपी तर असणारच ती. स्वतःची माणसं मिळालीत ना तिला आता. इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. आधी कसं तिचं एकटीचं जग होतं, आता तुम्ही सगळे आलात तिच्यात. सगळे पॅरामीटर्स बदलतात रे. पण तिच्याबरोबर ते पॅकेज आलंय ना, प्राजक्ता. प्राजक्ता? म्हणजे ती अजून तुमच्याकडेच राहते? हो ना. काय मला ना काय कळत नाही, जायचं नावच घेत नाही अगदी. आम्ही कुठेही जायला निघालो ना की ही आमच्याबरोबर जायला तयार. हॉटेलमध्ये जायचं म्हटलं तरी लगेच आली, पिक्चरला जायचं म्हटलं तरी येणारच आहे. आणि सगळ्यात सरप्राइझिंग म्हणजे मला सुद्धा काही कळत नाही. आम्ही बाहेर जायला निघालो ना की हीच आम्हाला सांगणार, अरे हिला पण घेऊन जा, ही एकटी बिचारी इथे काय करणार. सगळा प्रॉब्लेमच झालाय ग. काही प्रायव्हसीच राहिलेलं नाही. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे तर. धीर धर अनिश, धीर धर, सगळं नीट होईल. प्लीज. बाकी काय म्हणतोयस? बट आय टेल यू वन थिंग, आय फील व्हेरी लकी. मला असं वाटतं की आय हॅव फाउंड माय सोलमेट. पण अभी खरं सांगू, कुठेतरी मनात तुझा विचार येतो की तुलाही असा कोणीतरी जोडीदार सापडावा. बाकी बरं आहेस ना? चल, मी जरा घाईत आहे आता, मी नंतर फोन करते. ओके ओके, चल बाय. बाय. नाही, एक मिनिट. भादर येते, सगळ्या मीटिंग वगैरे कॅन्सल करून टाका. हो, नाही आज नको म्हटलं ना मी. हां, नाही ते बघीन मी नंतर काय करायचं ते. ठीक आहे. एनिथिंग रॉंग शशांक? सांगण्यासारखं नसेल तर नको सांगूस. नाही, तसं काही नाही. मी तुला सांगणारच होतो की रिचा. रिचा? Was she all right?
शी इज ऑलवेज ऑल राईट. मी बरा आहे का ते विचार. काल तिला डिस्चार्ज मिळाला. जाताना सॉरी म्हणली. माझंच चुकलं, मी असं इतकं टोकाचं वागायला नको होती, असं बरंच काहीतरी बोलली. अरे वा, दॅट्स अ गुड साईन. नो, इट्स अ बॅड वुमेन. तिला आता माझ्या घरी येऊन राहायचं आहे. आमच्या जुईला पण तसंच वाटतंय. जुईसाठी आपण एकत्र येऊया असं म्हणते ती. तुला काय वाटतं? मला काय वाटतं, रिचा माझ्या घरी येऊन पुन्हा राहणार याबद्दल मला काय वाटतं. स्वरूप, खरं सांगू, ज्या दिवशी ती माझ्या कुठल्याही विनंतीला न जमता निघून गेली ना, लिटरली आय वॉज बेगिंग. सगळ्या न जुमानता निघून गेली त्याच वेळेला मी तिला माझ्या आयुष्यात हातभार केला. दूर जाऊ शकलो नाही ते फक्त जोईपासून, माझ्या मुलीपासून. माझ्या मुलीशिवाय मी जगू शकत नाही हे तिने चांगलं ओळखलंय. आणि आता म्हणून तिच्याकरता आपण दोघं एकत्र येऊ असं म्हणते. मग चांगलं आहे की. आणि तिच्या निमित्ताने जर तुम्ही जवळ येत असाल तर नथिंग लाईक इट. सौरभ, रिचा वाटते तितकी साधी सरळ बाई नाहीये. इतक्या वर्षानंतर मला कळलं, तिच्याबरोबर राहिल्यानंतर. तिनंच तर माझ्या मनात, माझ्या डोक्यात रुजवून टाकलं की बाईपणाबद्दलचा जो विखार माझ्या मनात आला ना, तो तिनंच तर शिकवला मला. बाईपणाबद्दल मी रिपल्सिव्ह होत गेलो अगदी परवापर्यंत. परवापर्यंत म्हणजे? till I met this girl. This girl meaning oh, that farmhouse वाली. Okay. So परवा आम्ही फार्म हाऊसवरती थांबलो होतो ना, थोडाच वेळ थांबलो, पण मला असं वाटलं की काय होतंय, माझ्या नकळत मी बदलतोय. आय एम चेंजिंग. आम्ही एकमेकाशी काहीही न बोलता खूप काही बोललो. मला जाणवलं की रिअली आय एम चेंजिंग. good. So you're changing for good. I don't know. कोणास ठाऊक. तू गुंतत चाललायस का तिच्यात? Come on, यार. नाही, असं काही नाही. नाही म्हणतोयस, पण तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीये. Come on, सौरभ, तू पण ना. नाही, तसं काही नाही आहे. I just mean that she's different. She's different. बरं, मग ह्या तुझ्या वेगळ्या असणाऱ्या मुलीचं नाव काय हे तरी सांगशील? एक मिनिट. हो का? हां, नाही ठीक आहे. हो ठीक आहे येतो. नाही ते ठीक आहे, मी सांगितलं होतं, पण येतो. ओके. सौरभ, जरा साईटवर जायला लागते. येतोस? ओके, आय डोंट माइंड. चल. हॅलो.
हां मी बोलतोय. मला वाण्याच्या साईडवर जायला लागतंय. तू येतेस? नाही सर, ऑफिसमध्ये अजून खूप काम आहे. नाही ठीक आहे ठीक आहे, तू तिथलं काम पूर्ण कर. साधारण 1.5 तासानंतर मी तिथनं निघेन. निघताना मी फोन करतो. तू असशील ना? हो सर. ओके ठीक आहे. बाय. तीच कम ऑन. ठीक आहे, म्हणजे मला तिकडे घेऊन जाशील आणि मग तिथून माझा पत्ता कट ना. सौरभ, डोंट रीड टू मच फ्रॉम इट. ओके, मग काय वाचावं ते तरी सांगशील का? चल. ग